नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोहे आणि बटाटा यापासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. खूपच कमी साहित्यात होणारी ही रेसिपी मुलांना खूपच आवडेल. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 कप पोहे घेतलेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता. हे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. तर हे सगळे पोहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत. फिरवून घेऊया. तर इथे पाहू शकता अगदी फाईन अशी याची पावडर मी तयार करून घेतली आहे. आता ही पावडर आपण बाजूला ठेवूया. इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेत. हे आता सोलून घ्यायचे आहेत. बटाटे छान शिजलेत त्यामुळे साल सुद्धा पटकन निघते. इथे आता दोन्ही बटाटे मी सोलून घेतलेत. हे बटाटे आता आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर इथे मी किसणीने किसून घेते. तुम्ही हे मॅशरने मॅशसुद्धा करू शकता, पण अजिबात त्याच्यामध्ये तुकडे राहता कामा नयेत बटाट्याचे. एकसारखे हे असे बारीक व्हायला हवेत. तर इथे मी दोन्ही बटाटे किसून घेतले. आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर मिरचीसुद्धा अगदी बारीक अशी इथे चिरून घ्यायची आहे. तर इथे पहा मिरची मी चिरून घेते. एक असा काप दिला आहे. आणखी एक काप देऊया म्हणजे मग मिरची अगदी बारीक होईल. मिरची इथे मी चिरून घेते. आता ही चिरलेली हिरवी मिरची बटाट्यामध्ये घालायची आहे. याबरोबरच बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर इथे आपण खूपच कमी मसाले वापरणार आहोत आणि कमी मसाल्यामध्येच ही रेसिपी खूप छान लागते. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता यामध्ये जी आपण पोह्यांची पावडर करून ठेवली होती ती घालायची आहे. तर सुरुवातीला मी अर्धी घालते. पोह्यांची पावडर बटाट्यामधलं सगळं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करते आणि हे लगेच असं घट्ट होतं. सुरुवातीला तुम्हाला हे ओलसर वाटत असेल किंवा लूज वाटत असेल, पण जसं जसं तुम्ही हे मिक्स करत जाल तसं हे घट्ट व्हायला लागतं. तर इथे मी सगळी पोह्यांची पावडर घातली आहे. मळून घेऊया. तर हे आता असं पहा घट्ट झालं आहे आणि याचा असा घट्ट गोळा तयार झाला आहे. तर हे असं आपल्याला जास्त घट्ट नको आहे. घट्ट असेल तर याचे फिंगर्स नीट होणार नाहीत. तर इथे मी आता यामध्ये 1 चमचा पाणी घालते आणि हे थोडंसं सॉफ्ट करून घेते. तर याच्यापासून आज आपण पोह्यांचे फिंगर्स बनवणार आहोत. हे मळून घेतल्यानंतर आता मी हे झाकून 10 मिनटं बाजूला ठेवून देणार आहे. साधारण 10 मिनटं झालेत. तर हे पाहूया. तर पोह्यांनी इथे आणखी पाणी ॲब्झॉर्ब केलं आणि आणखी हे घट्ट झालं आहे. तर इथे आणखी मी 1 चमचा पाणी घालते आणि हे पुन्हा मळून थोडंसं सॉफ्ट करून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता हे असं सॉफ्ट पीठ तयार झालं आहे. आता आपण याचे फिंगर्स बनवूया. तर हाताला असं तेल लावून घ्यायचं आणि याचा छोटा गोळा घ्यायचा आणि याला आता फिंगर्सचा शेप देऊया. कमी साहित्यामध्ये खूपच मस्त टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते. तर हे आता तुम्ही जाड किंवा पातळ करू शकता, पण थोडंसं पातळ करायचं म्हणजे आतपर्यंत ते छान फ्राय होतं. तर इथे असं मी पहा याला आता मी कट करून घेते. तर हे पहा मस्त असं फिंगरचा शेप दिला आहे. आणखी ते मी एक करून घेतले पहा आणि याला पण मी आधीच्या फिंगरच्याच लेंथमध्ये कट करून घेते.
म्हणजे सगळे एकसारखे होतील, दिसायलासुद्धा छान दिसतात असे. तर असे आता सगळे फिंगर्स आपण तयार करून घेऊया. तर आता इथे पहा, सगळे फिंगर्स तयार करून घेतलेत. हे फिंगर्स आता आपण डीप फ्राय करणार आहोत. पण तुम्हाला जर हे स्टोअर करून ठेवायचे असतील तर तुम्ही हे हाफ फ्राय करून नंतर एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. आणि हे जेव्हा तुम्हाला खायचे असतील तेव्हा तुम्ही फ्रीझरमधून काढून फ्राय करून खाऊ शकता. 2 ते 3 महिने हे फ्रीझरमध्ये व्यवस्थित तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आता हे आपण फ्राय करून घेऊया. तर इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. यानंतर गॅसची फ्लेम मंद केली आहे आणि यामध्ये आता फिंगर्स घातलेत. तर इथे 3 ते 4च घालायचे एका वेळेस, जास्त घालू नका. लगेच याला हलवायचं नाही आहे. फिंगर्स हे थोडेसे हलके होऊन वरती आल्यानंतर याला असं उलटून घ्यायचं आहे आणि आता याला फ्राय करून घेऊया. तर पहा, इथे फिंगरचा रंग बदलला आहे. तर आता आपण यांना काढून घेऊया. जास्त डार्क करू नका, कारण हे तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा थोडेसे डार्क होतात. तर इथे मी काढून घेते. पाहू शकता किती मस्त दिसत आहेत. तर असे सगळे फिंगर्स मी फ्राय करून घेते. इथे मी टोमॅटो केचप बरोबर हे फिंगर्स सर्व केलेत. चवीला अगदी मस्त लागतात. तुम्ही याच्यामध्ये रेड चिली फ्लेक्स घालू शकता, त्याचबरोबर काळी मिरी पूडसुद्धा घालू शकता. आज मी खूपच कमी साहित्यात हे फिंगर्स बनवून दाखवलेत. तर अगदी कमी साहित्यामध्ये मस्त अशी ही रेसिपी आहे. आणि तुम्हाला जर फ्रेंच फ्राईज आवडत असतील तर हे नक्की आवडतील. पाहू शकता वरून अगदी क्रिस्पी होतात आणि आतून सॉफ्ट होतात. तर इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. पहा, वरून अगदी क्रिस्पी आहेत आणि आतून सॉफ्ट आहेत. अगदी मस्त अशी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.